येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। आज दुपारपासून शहरात दमदार पाऊस झाला। हवामान विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला होता। सततच्या पावसानं गोदावरी नदीला यावर्षी 5व्यांदा पूर आलाय। मात्र दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांना तलावाचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे। सध्या गेल्या 2-3 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय। पावसामुळे गंगापूर धरणातून 1150 क्युसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर दारणा धरणातून देखील 3600 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 8920 ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पुन्हा म्हणजेच यंदाचा 5व्यांदा पूर आल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की पंचवटीतील रामवाडी पूल परिसरातील या रस्त्यावर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि वाहन चालकांची तारांबळ झाली आहे। अशीच स्थिती शहरातील द्वारका आणि इतर ठिकाणी देखील रस्त्यांची झाली आहे। हवामान विभागाने अद्यापही पुढील 2 ते 3 दिवस दमदार पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपली काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।